नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि खमंग अशी कच्ची दाबेली. ही रेसिपी अगदी साधी सरळ आहे, पण चव मात्र अगदी भारी. बटाट्याचं मसालेदार सारण, चविष्ट चटण्या, कुरकुरीत शेव आणि गरमागरम बटरमध्ये परतलेला पाव. ही दाबेली एकदा खाल्ली ना, मग बाहेरची दाबेली आठवणारच नाही. चला तर मग झटपट आणि चवदार अशी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. आज मी घेऊन आले आहे एकदम भन्नाट झणझणीत स्ट्रीट फूड कच्ची दाबेली. गुजरातची खासियत असलेली ही डिश मी आज बनवणार आहे मनश्रीज रेसिपीमध्ये, अगदी सोप्या पद्धतीने पण पारंपरिक चव कायम ठेवत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वादिष्ट कच्ची दाबेलीच्या रेसिपीला. इथे आपण सर्व मसाले स्वतः तयार करणार आहोत आणि छान अशी रेसिपी पाहणार आहोत. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि चवीनुसार मीठ घातलं. मग यामध्ये 1 मोठा चमचा शेव घातली आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर अशी कोथिंबीर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. आता या हिरव्या चटणीची चव बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातला की चटणी अगदी भन्नाट अशा चवीची तयार होते. तर आता ही संपूर्ण चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशा रंगामध्ये आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. याऐवजी तुम्ही लसणीची लाल चटणी देखील तयार करू शकता. शक्यतो तशीच चटणी वापरली जाते कच्ची दाबेलीमध्ये, पण माझ्या मुलांना ही हिरवी चटणी आवडते म्हणून मी ती तयार केली. आता आपण पाहूयात चिंच गुळाची गोड चटणी. यासाठी 1 कप चिंच मी भिजत ठेवली होती आणि ती मिक्सरला फिरून मग गाळून पॅनमध्ये घेतलेली आहे आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी देखील मी यामध्ये घातलेलं आहे. हा चिंचेचा कोळ आपल्याला 10 मिनटं शिजल्यानंतर यामध्ये घालायची आहे. कश्मीरी मिरची पावडर घेतली, त्यानंतर चाट मसाला घातला 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप आपण यामध्ये साखर घातली. हे सगळे मसाले व चिंचेचं पाणी छान शिजवून घ्यायचं अगदी 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता वरती अगदी चकाकी आली आहे. घट्टसर अशी ही आपली चिंच गुळाची चटणी तयार झाली. आता करूयात आपण दाबेलीचा मसाला. यासाठी मी एका पॅनमध्ये पाव कप धणे घेतलेत, त्यानंतर 1 मोठा चमचा जिरे यामध्ये घालायचे आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा सौंफ घालायची आहे व 2 मोठे चमचे आपण किसून घेतलेलं खोबरं घेतलं, 2 तमालपत्र यात घातलेत आणि 10 ते 12 मिरे आणि 6 ते 7 लवंग आपण यामध्ये घालतोय. यामुळे छान चव या मसाल्याला येते. सोबत दालचिनी जी मोठी स्टिक असते त्यापैकी अर्धी स्टिक आणि 1 चक्रफूल यामध्ये घातलं. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत. तर हे जे पान आणि आपण दालचिनी घातलेली आहे ती थोडीशी आपण हाताने तुकडे करून यात घालून घेऊया, म्हणजे ते पटकन भाजले जातील आणि इतर मसाले देखील करपणार वगैरे नाहीत, फक्त हलकेसे गरम होतील एवढ्यासाठीच आपण हे असे तुकडे करून हे मसाले घालतोय. तर यामध्ये तुमच्याकडे दगडफूल असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. नंतर मोठी वेलची देखील घालायची, त्यामुळे मसाल्याचा स्वाद छान द्विगुणित होतो. तरी ते संपूर्ण मसाले आपले भाजून झालेत. हे मसाले मी थंड करून देखील घेतलेले आहेत आणि आता हे मसाले मी एका मिक्सरच्या भांड्यात घेते. अगदी लहान असं जे भांडं आहे मिक्सरचं मसाला वाटण्याचं, त्यामध्ये हे मसाले घ्यायचे आहेत, कारण छान बारीक असे या भांड्यामध्येच हे संपूर्ण मसाले वाटले जातात. तर आता आपण जे मसाले घेतलेले आहेत भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान वाटून घेण्यापूर्वी यामध्ये 2 मोठे चमचे कश्मीरी मिरची पावडर घातली आणि रोजच्या वापरातील 1 चमचा लाल तिखट यात घातलं. चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातला आणि काळं मीठ देखील 1 अर्धा चमचा यात घातलेला आहे. अशा प्रकारे अशा कोर्स टेक्स्चरमध्ये हे मसाले मी वाटून घेतलेले आहेत आणि आपला असा हा खमंग अशा चवीचा दाबेली मसाला या ठिकाणी तयार झाला. अगदी फ्रेश असा हा मसाला तयार होतो. आता आपण मसाला शेंगदाणे तयार करूयात. यासाठी मी एका पॅनमध्ये शेंगदाण्याचं तेल 3 चमचे घातलं. तेल छान तापलं की पाव चमचा हळद घातली. तयार करून घेतलेला फ्रेश असा 1 चमचा मसाला घातला दाबेलीचा आणि 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर, अर्धा ते पाऊण चमचा चाट मसाला व चवीनुसार मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता हे तेलामध्ये छान एकजीव करून घेऊयात आणि मसाले 1-2 मिनटासाठी परतून घेऊयात. तर मसाले छान आपले या ठिकाणी एकजीव झालेले आहेत आणि एकसारखे परतले गेलेले आहेत. आता यामध्ये
आधीच मी भाजून घेतलेले, साल काढून घातलेले 1 कप शेंगदाणे घातलेले आहेत. हे छान कोट व्हावेत म्हणून एक 2 ते 3 मिनटासाठी यात मसाल्यांसोबत छान परतून घेऊयात आणि त्यामुळे याला छान असं कोटिंग येईल आणि मसालेदार कुरकुरीत असे शेंगदाणे तयार होतील. ह्याची चव बॅलन्स होण्यासाठी आपण 1 मोठा चमचा बारीक पिठी साखर यामध्ये घातलेली आहे. ती देखील छान आपण यामध्ये परतून घेऊयात. पिठी साखर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एक अर्धा मिनटासाठी आपल्याला हे शेंगदाणे छान परतून घ्यायचे. तर कुरकुरीत खमंग अशा चवीचे शेंगदाणे या ठिकाणी तयार झालेत. आता तयार करूयात दाबेलीचं स्टफिंग. तर म्हणजेच दाबेलीची बटाट्याची मसालेदार अशी भाजी. यासाठी एका पॅनमध्ये 4 मोठे चमचे शेंगदाण्यात तेल घ्यायचं आहे. शक्यतो शेंगदाण्या तेलाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, यामुळे चव छान येते भाजीला. यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली. त्यानंतर 2 मोठे चमचे कश्मीरी मिरची पावडर घातली. तयार करून घेतलेला 1 मोठा चमचा दाबेलीचा मसाला घातला आणि 2 मोठे चमचे आपण या ठिकाणी चिंचेची चटणी घातलेली आहे. आता हे तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे, म्हणजे हे मसाले करपणार नाहीत किंवा काळसर होणार नाहीत. तर अर्धा कप पाणी देखील मी यात घातलं आहे. आता आपण 1-2 मिनटासाठी हे छान शिजवून घेऊयात. 2 मिनटानंतर हळूहळू तेलाचा तवंग याच्यावरती येतो आणि यात आपण शिजवून घेतलेले मध्यम अशा आकाराचे साल काढून 5 ते 6 बटाटे यात घालायचे आहेत. ते मी इथे घालत आहे. तर अशा प्रकारे सुरुवातीला हातानेच कुस्करून हे बटाटे यात घातले. आता हे बटाटे आपण या मसाल्यांच्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया पळीच्या साहाय्याने. हे संपूर्ण एकसारखे मिक्स व्हावेत यासाठी आपण या ठिकाणी स्मॅशरचा वापर करणार आहोत. तर अशा पद्धतीने चटपटीत अशा चवीची आपली बटाट्याची तयार होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटभरामध्ये ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता सुरुवातीला ही आपल्याला पातळ अशी जाणवते, पण हळूहळू ती घट्ट होते. मसाल्याची भाजी तयार झाली. आता ती बाजूला ठेवूयात. तर या ठिकाणी आपले संपूर्ण दाबेलीचं मिश्रण जे आहे ते शिजवून तयार करून झालेलं आहे. म्हणजेच बटाट्याची भाजी आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे. ती आता मी एका प्लेटमध्ये पसरवून घेत आहे थंड होण्यासाठी. आणि ते तुम्ही पाहू शकता मसालेदार शेंगदाणे, हिरवी चटणी, चिंच गुळाची गोड चटणी आणि कुरकुरीत अशी शेव मी या ठिकाणी घेतली आहे. सोबतच वरतून थोडीशी कोथिंबीर या ठिकाणी पेरलेली आहे. मसालेदार शेंगदाणे घातले, डाळिंबाचे दाणे देखील यामध्ये घातले आणि असा दाबेलीचा मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण दाबेली करण्यासाठी छान जे पाव मिळतात ते घेतलेले आहेत. तर अगदी कॉर्नरपासून हा पाव अशा पद्धतीने त्रिकोणी अशा आकारात कापायचा आहे, म्हणजे पॉकेटसारखा आपल्याला हा कापून घ्यायचा. अशा पद्धतीने पॉकेट तयार झालं पाहिजे. यामध्ये सुरुवातीला आपण यामध्ये 2 चमचे चिंचेची गोड चटणी घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली बटाट्याची चटपटीत अशी ही भाजी 1 मोठा चमचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी यात घालायची. ती छान पसरवून घेतली की मग पावच्या वरच्या बाजूला आपल्याला चटपटीत अशा चवीची हिरवी चटणी घालायची आहे. तर इथे 1 चमचा ही चटपटीत अशी चटणी घातलेली आहे आणि सुरुवातीला वरतून थोडेसे कुरकुरीत शेंगदाणे घातले. त्यानंतर डाळिंबाचे दाणे देखील घातले. थोडासा पाव आपण भाजी छान पद्धतीने सेट करून घेतला आणि मग वरतून आपण यामध्ये शेव घातलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला दाबेली या ठिकाणी मसाला भरून छान तयार करून घ्यायची. तर 1 दाबेली आपली या ठिकाणी तयार करून झाली. आता मी दुसरा पाव देखील तुम्हाला करून दाखवत आहे. तर तो अशा पद्धतीने त्रिकोणी असा कापून घ्यायचा, म्हणजे पॉकेटसारखा तयार करायचा. मग आवडीप्रमाणे जी चटणी आवडते ती घालायची. या ठिकाणी चिंचेची चटणी, मसाल्याची जी तयार करून घेतलेली भाजी ती 1 चमचा घातली. कुरकुरीत असे शेंगदाणे घातले, डाळिंबाचे दाणे घातले आणि हिरवी चटणी देखील घालून घेतलेली आहे. नंतर संपूर्ण मसाला सेट करून वरतून छान कुरकुरीत अशी सेव घातलेली आहे. तर इथे आपण दाबेली तयार करून घेतली. आता ती छान अशा बटरमध्ये क्रिस्पी अशी होईपर्यंत भाजून घेऊया. यासाठी तवा गरम करून घेतला आणि मग यावरतून आपण बटर छान 2 मोठे चमचे घातलं. ते वितळवून घेतल्यानंतर हे तयार केलेले दाबेलीचे पाव आपण यामध्ये खालच्या बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात. तर 1-2-3 मिनटासाठी
आपले हे पाव छान भाजले जातात. हे पाव भाजताना खूप जास्त उलटपलट करायचं नाही, कारण अतिशय गरम असतात, हे भाजताना चटका बसू शकतो. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक हे भाजून घ्या. तर इथे पाहू शकता खालची बाजू छान क्रिस्पी भाजून झाली की दुसऱ्या बाजूने देखील आपण पाव भाजून घेतोय. तर वरतून थोडंसं बटर देखील मी लावलेलं आहे आणि छान गरमागरम कुरकुरीत असा हा पाव आपला वरच्या बाजूने छान क्रिस्पी असा भाजून झाला. आता आपण शेवमध्ये कोट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपली वरतून अगदी कुरकुरीत, आतून छान मऊ चटकदार चमचमीत अशी कच्ची दाबेली या ठिकाणी तयार झाली. गार्निशिंग म्हणून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेव घालू शकता, कोथिंबीर घालू शकता आणि दाणे देखील या वरतून तुम्ही घालू शकता. तर आजची आपली ही कच्ची दाबेलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या प्रतिक्रिया मला द्यायला अजिबात विसरू नका. आता भेटूया छानशा रेसिपीसोबत पुढील भागामध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.